अंबाजोगाई शहरातील नागरिकांच्या विविध नागरी समस्यांबाबत आज काँग्रेसच्या माध्यमातून एक निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आले। आपण पाहतोय नगरपालिका प्रशासन असो किंवा अन्य प्रशासन हे गोरगरिबांना मारण्याचं काम या ठिकाणी करतायत। अंबाजोगाई शहरातील तहसील असो किंवा पंचायत समिती या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना एक ठिकाणी त्यांचे डबे उठून उपासमारीची वेळ आलेली असताना या ठिकाणी नगर परिषदेच्या जागा आहेत त्या ठिकाणी माजी नगरसेवक यांचे अतिक्रमण वर्षानुवर्ष आहे। अनेक जागा त्यांनी आपल्या नावे केलेल्या आहेत। एका ठिकाणी गरिबांना उपाशी मारायचं आणि नेत्यांना मात्र तुपाशी ठेवायचं हा अन्याय आम्ही कधीही काँग्रेस पक्षाच्या वतीने सहन केला जाणार नाही। या ठिकाणी आमच्या आजच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य नाही झाल्या तर आगामी काळात काँग्रेस पक्ष ताकदीनिशी अंबाजोगाई नगर परिषदेसमोर तीव्र असे आंदोलन करेल असे सांगतो। आज आम्ही अंबाजोगाई शहरामधल्या काही एवढ्या मोठ्या समस्या आहेत की गोरगरिबांना पोट भरणं अवघड झालेलं आहे। आज शासन त्यांच्याकडून पैसे वसूल करून सुद्धा ते शासन त्यांना बसायला जागा देत नाही किंवा धंदे करण्यासाठी जागा देत नाही। त्यांना जागा लागतेच किती, 5 बाय 5 फुटाचा डब्बा त्यांना लागतो आणि त्या 5 बाय 5 फुटाचे जागेचे प्रत्येक महिन्याला 300 रुपये वसूल करून यांना ती जागा देत नाही। कोर्टाची ऑर्डर असताना सुद्धा हे यांनी ह्या कोर्टाच्या ऑर्डरला सुद्धा यांनी गुमानलेलं नाही आहे। कोर्टाची ऑर्डर ही यांनी आज फेटाळून लावलेली आहे। तरी आमची विनंती आहे की यांनी तात्काळ ही जर करून नाही दिलं तर आम्ही उपोषणाला सगळे व्यापारी माणसं जे रोडवर छोटे मोठे धंदे करणारे, जे पोट भरणारे, ज्यांच्या हातावरलं पोट आहे, ही सगळ्यांना घेऊन आम्ही आमरण उपोषण नगरपालिकेसमोर करणार आहोत। यापूर्वी नगर परिषदेला विविध समस्याचं माहेरघर म्हणून समजलं जात आहे। यापूर्वी माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी मित्रमंडळानं निवेदन दिलं, शहरातील विविध समस्याचं चौकशी करण्यात यावी, विविध कामाची चौकशी करण्यात यावी। त्याही निवेदनावर प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची दखल नाही। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या समर्थकांनी सुद्धा एकत्रित येऊन नगर परिषदेला निवेदन दिलं। त्याही निवेदनावर नगर परिषदेनं एकही उत्तर दिलं नाही। त्यानंतर माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी निवेदन दिलं, नगर परिषदेनं त्याही समस्या सोडवल्या नाहीत आणि आज काँग्रेस पक्षाच्या वतीनंही शहरातल्या विविध समस्यावर निवेदन दिलं। यावर तरी नगर परिषद उत्तर देईल का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी